करण्यात आलं होतं। आणखी एक महत्त्वाची बातमी, आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर ओबीसी मराठा भांडण लावण्याचे काही जणांचे प्रयत्न सुरू आहे असं देखील फडणवीस म्हणाले। वेगवेगळे पक्ष सोयीची भूमिका घेत आहेत, कायदेशीर भूमिका घ्या असंही फडणवीसांनी म्हटलंय। काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येत आहेत, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे। शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जरांगे यांच्या आंदोलनाला आता काही आमदार आणि खासदार यांचा देखील पाठिंबा आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 2 आमदारांकडून जरांगे यांची भेट घेण्यात आली आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 3 खासदारांनी आणि 2 आमदारांनी देखील जरांगेंना पाठिंबा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार आणि एका आमदारानं जरांगेंना पाठिंबा दिलेला आहे। जरांगे यांच्या मंचावर आमदार खासदार यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे। जरांगे पाटलांच्या आझाद मैदानामधल्या आंदोलनामध्ये आमदार खासदारांनीही उपस्थिती लावली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जरांगेंची भेट घेतली। मराठा आरक्षणावर सरकारनं निर्णय घेण्याची वेळ आल्याचं सोळंके म्हणाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितांनीही जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिला। जे विषय आहेत, मनोज दादा जे विषय घेऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत, हे विषय सकारात्मक दृष्टिकोनाने सरकारने पाहावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी जरांगे पाटलांची आझाद मैदानामध्ये जात भेट घेतली। त्यांच्या हाकेवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो, नक्कीचपणे या आरक्षणाच्या विषयामध्ये यश येणार आहे। सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी। दुर्जनांना सद्बुद्धी देऊ आणि ह्या जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये यश येऊ हीच या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि ज्या ठिकाणी मला बोलण्याची संधी संसदेत असेल किंवा जिथं असेल तिथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच माझी प्रामाणिक भूमिका राहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिला। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिला। इथं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं, ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं त्याचं पालन करावं। मराठा आरक्षणाबद्दल सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जरांगेंची भेट सुद्धा घेतलेली आहे। तर जरांगे यांच्या आडून सरकार उलथवण्याचा प्रयत्न आहे असा मोठा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। शिवाय अजितदादांचे आमदार आणि खासदार देखील यामध्ये सहभागी असल्याचं हाकेंनी म्हटलंय। जरांगेंच्या आडून सरकार उलथवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। अजित पवार यांचे आमदार आणि खासदार यामध्ये सहभागी असल्याचा दावा हाकेंनी केला आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। हे मी जबाबदारीने सांगतोय, मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही, पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत। अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत। अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना, तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे। जरांगे यांच्या आंदोलनामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार सहभागी झाले आहेत। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आझाद मैदानात जात जरांगे यांची भेट घेतली। सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा। नाही असं आता पहा, आमदारांचं ऐकत नाही असं नाही, परंतु
याच्यामध्ये सरकारने आता ठाम भूमिका घ्यायची वेळ आली. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जरांगेंना जाहीर पाठिंबा दिला. विजयसिंह पंडित यांनी मतदारसंघात जरांगेंच्या समर्थनार्थ बॅनर सुद्धा लावले होते. याच बॅनरवरून विजयसिंह पंडित समर्थक आणि हाकेंमध्ये राडा सुद्धा झाला होता. ओबीसींचं आरक्षण संपवणं हा मराठा आमदार खासदारांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप हाकेंनी केलाय. त्यावर हाकेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला आहे. जरांगे नावाची एक छोटी काडी होती, काडी, तिचं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे, शरद पवार, वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, खासदार जबाबदार आहेत. आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार, खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे. मी परवा बोललो की लक्ष्मी नाकेचं कामच नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मंगळीमध्ये लुडबुड करण्यात काय अर्थ नाही आहे. त्यांना तो अधिकारही नाही आहे. जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. तर फडणवीसांच्या या आरोपांवर ठाकरेंनीही टोला मारलाय. महायुतीमध्ये घमासान सुरू आहे, त्यामुळे खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण आहे असा प्रतिसवाल ठाकरेंनी केलाय. आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिले त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही का येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? हे बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते, ती लोक कुठे राहतात? आता गावी पडाले का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे? जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर. आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना, तर बाहेर तर खूप काय बोलतात, समाजाला पाठिंबा बैठकीला येत नाहीत. ही असली दुटप्पी भूमिका का घेता? जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या. आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही, किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं. आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण, ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून? कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं.